पाण्याच्या प्रवाहातून न्यावी लागते अंत्ययात्रा, तर दोराच्या सहाय्याने केला जातोय प्रवास। नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हे घडतंय, हीच मोठी लाजिरवाणी गोष्ट। नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले खालापूर तालुक्यातील आरकसवाडी, उमनेरवाडी, पिरकटवाडी ह्या आदिवासी वाड्यांकडे शासनाचे लक्ष कधी जाणार आहे का? दुर्दैवाने हा प्रश्न विचारावा लागतोय, कारण या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला। अंत्यसंस्कार करण्यासाठी ते मयत गावकऱ्यांना कमरेभर पाण्यातून पलीकडे न्यावे लागले। पाण्याचा प्रचंड लोंढा, अशातच मयत खांद्यावरून नेताना गावकऱ्यांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत होत्या। गावामध्ये रस्ताच नसल्याने येथील गावकऱ्यांना अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। 2 गावांमधील मधल्या भागात मोठाले पाण्याचे वहाल असल्याने पावसात तेथे प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असते। अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन स्थानिक रहिवाशांना रस्सीवर टांगत प्रवास करावा लागतो। माथेरानच्या पायथ्याशी असल्याने माथेरानला येण्यासाठी 2 शिड्या चढून जाण्याचा प्रवास आहे आणि दुसरा सुरक्षित प्रवास म्हणजे या गावातून वळसा घेऊन पुढे जाणे। पावसाचे प्रमाण जास्त झाल्यावर मात्र घरी राहण्यावाचून पर्यायच उरत नाही। अशा वेळी कोणी आजारी पडले, काही अत्यावश्यक गोष्टी लागल्या तर जीव धोक्यात घालूनच ये-जा करावी लागते। माथेरानला रोजगारासाठी जाताना शिडीवरचा प्रवास खूप धोकादायक झालेला आहे। पाण्याच्या प्रवाहामध्ये छोटे मोठे दगड वाहून येत असतात आणि ते डोक्यात पडून अपघात होण्याची शक्यता असते। या गावांना इतर जगाशी संपर्क साधण्यासाठी मुख्य रस्ता हा पूर्वीपासूनच नाही। अनेक सामाजिक संघटनांनी मदतीने या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी 2 वेळा लोखंडी शिडी बनवून दिली, परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये ह्या शिड्या टिकत नाहीत। दरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी यांनी मागील 6 महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले होते, परंतु आजपर्यंत या रस्त्यासाठी कोणतेही काम सुरू झाले नाही। रस्त्याची वाट बघून आमची पोटं भरणार आहेत का, हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। उंबरनावाडी, पिरकटवाडी, आरकसवाडीचे सर्व ग्रामस्थ आम्ही खालापूर तालुक्यात राहतोय। आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी, परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ते आज तुम्ही समक्ष पाहू शकतात। आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब कुठे असतील, तुम्ही जागे व्हा आणि आमचे आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे। आणि ह्याच ब्रिजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी केलं होतं, त्याला आज कमीत कमी 5 महिने झाले। उद्घाटन होऊन सुद्धा इथे सुद्धा कुठला वीट किंवा कॉन्क्रीटीकरण काही झालेलं नाही। तुम्ही मी बबन रामवीर बोलतोय। आम्ही याच ठिकाणी जमलो आहेत। भरोसे उंबरनावाडी, आरकसवाडी व पिरकरवाडी व नवीनवाडी या गावातील आम्ही ग्रामस्थ आहेत। 26 जुलै 2017 रोजी आमची या ठिकाणी जो महापूर झाला होता, त्या पुरात आमचे माथेरान येण्याचा जो रस्ता होता तो रस्ता पूर्णपणे कोसळल्याने आमचे येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला होता। परंतु त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं गुजरात भवनचा शेट होता, त्याने आम्हाला सहकार्य करून आम्हाला नवीन 2 शिड्या बनवून दिल्या होत्या। त्या शिड्या अद्याप चालू होत्या, आम्ही त्याने येणं जाणं आमचं चालू होतं तिन्ही गावातील ग्रामस्थाचे। परंतु अद्याप या ठिकाणी जो पाऊस झाला 26 जुलै 2019 रोजी, त्या पावसाने पूर्ण डोंगर खाली कोसळला। त्या डोंगराने ज्या शिड्या होत्या आमच्या त्या पूर्णपणे खाली वाहून गेल्यामुळे ते नामशेष झाल्या शिड्या। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आरकसवाडी, पिरकटवाडी व उंबरनावाडी व नवीनवाडी यामध्ये विचार केला तर साधारणपणे 1000-1500 लोकवस्ती आहे। या लोकवस्तीचा जो सामान्य माणूस आहे त्या ठिकाणी त्यांचं जो जीवन आहे तो माथेरानवर पूर्णपणे अवलंबून आहे। परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर शिड्याचा आमचा जो रस्ता होता तो पूर्णपणे वाहून गेल्यामुळे आमच्या जो माथेरान येण्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी अजूनपर्यंत आमच्या ग्रामपंचायत किंवा कुठल्याच या करून आम्हाला अजूनपर्यंत सहकार्य मिळालं नाही।
रस्ता नसल्यामुळे घरदार चालवण्यासाठी, मुलाबाळांची पोटं भरण्यासाठी गावकऱ्यांना मरण समोर दिसताना जीव मुठीत घेऊन रस्सीवर टांगत प्रवास करावा लागतोय, ही मोठी शोकांतिका आहे। निवडणुका आल्या की आदिवासींना मोठा आमिष दाखवून पैसे देऊन मतदान करून घेतले जाते, परंतु रस्ता, लाईट, पाणी या साध्या दैनंदिन गरजांसाठी आजही त्यांना लढावं लागतंय, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। स्वराज्य लेख लाईव्ह साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।